हिरव्या चाऱ्यामध्ये सांगायला झालं तर या ठिकाणी हे हत्ती गवत आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगायला झालं तर ह्या हत्ती गवतामध्ये जी व्हरायटी लावलेली आहे ही 4G नेपियर आहे. आणि ह्या 4G नेपियर मध्ये तुम्हाला सांगायला झालं तर कमीत कमी 12 ते 14% याच्यामध्ये प्रोटीन आहेत. आणि जवळजवळ खालच्या बुडक्याकडच्या बाजूला शुष्क पदार्थांचं जर प्रमाण बघायला तर 20 ते 22% शुष्क पदार्थ आहेत. म्हणजे जनावरांचं पोट भरण्यासाठी हा चारा जबरदस्त आहे. आणि याला जोड म्हणून आम्ही काय केलंय, ऍडव्हान्टा 756 त्या ठिकाणी मका पण केलेला आहे. आता हा जो मका आहे हा मका जनावरांना अगदी योग्य 80 दिवसाच्या पुढे आम्ही चारा कापून ह्या जनावरांना खायला घालतो. याच्यामुळे काय होतं, ह्या जनावराला खूप चांगलं दूध देण्यासाठी जी ऊर्जा मिळते ती ह्या मक्यामधनच मिळते. आणि हा मका 12 महिने आम्ही करायचा प्रयत्न करत असतो, कारण मका हा एनर्जी सोर्स आहे. आणि ह्या एनर्जीमुळे जनावरांचं दूध सातत्यानं वाढत असतं आणि सातत्यानं तयार होत असतं. तर लक्षात असू दे, आपल्या डेअरी व्यवसायामध्ये वैरणीमध्ये कमीत कमी 2 तरी प्रकार पाहिजेत. एक हत्तीगवत आणि ह्याला जोड जी आहे ती जोड म्हणजे मक्याची आहे. ह्याला मक्याच्या ऐवजी तुम्ही मेगा स्वीट नावाची वैरण सुद्धा या ठिकाणी तुम्ही करू शकता.